सेतू अभ्यास इयत्ता 7वी. विषय सामाजिक शास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास, नागरिक शास्त्र व भूगोल या तीनही विषयांचे चाचणी क्रमांक 1, 2, 3 या सर्व चाचण्यांचे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. चाचणी क्रमांक 1. सुरुवातीला इथे आपल्याला इतिहासाचे प्रश्न दिले आहेत, ते आपण सोडवू. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. इथे आपल्याला 5 रिकाम्या जागा दिल्या आहेत आणि त्याच्यासाठी 5 गुण आहेत. पहिलं, आपल्या काही भावनिक आणि रिकामी जागा गरजाही असतात. तर उत्तरामध्ये येईल, आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. 2. भारत हे जगातील एक महत्त्वाचे रिकामी जागा राष्ट्र आहे. हा नागरिक शास्त्राचा प्रश्न आहे. इथे रिकामी जागामध्ये येईल, भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. 3. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर रिकामी जागा वर्षांनी होतात. रिकामी जागा इथे येईल 5. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. 4. महाराष्ट्रात प्रथम रिकामी जागा येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. रिकामी जागा येथे येईल मुंबई. महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. 5. रिकामी जागा हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो. रिकामी जागा इथे येईल जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नासाठी 6 गुण दिले आहेत. पहिला प्रश्न आहे, नागरिक शास्त्राचा प्रश्न आहे इथे दिलेला आपल्याला. तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते? आपण इयत्ता 6वी मध्ये नागरिक शास्त्र या विषयामध्ये शिकलो आहोत. तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते? या प्रश्नाचे उत्तर आहे, प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते. प्रश्न दुसरा, शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? शहरामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या समस्या दिसून येतात. 1. अपुरा निवारा. 2. जागेची टंचाई. 3. वाहतूक कोंडी. 4. कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या. गलिच्छ वस्त्या. 6. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या. प्रश्न तिसरा, समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? या प्रश्नाचे उत्तर आहे, समाजात व्यक्तीमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकाविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. प्रश्न चौथा, समाज कसा तयार होतो ते सांगा. समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश असतो. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले इतिहास व नागरिक शास्त्र या विषयाचे प्रश्न. आता आपण भूगोल या विषयाचे प्रश्न सोडवणार आहोत. भूगोल विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी गुण आहेत 6 आणि वेळ आहे 15 मिनिटे. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द दिलेल्या पर्यायामधून लिहा. उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना रिकामी जागा काय म्हणतात? इथे आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. अक्षवृत्त, रेखावृत्त, विषुववृत्त आणि कर्कवृत्त.
तर इथे उत्तर येईल विषुववृत्त. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना विषुववृत्त म्हणतात. 2. अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने काय होईल? 4 पर्याय दिलेले आहेत. हवामानामध्ये बदल होईल, हवामानामध्ये बदल होणार नाही, हवेमध्ये बदल होईल, हवेमध्ये बदल होणार नाही. तर अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने हवेमध्ये बदल होईल. प्रश्न दुसरा, खालील वाक्ये चूक की बरोबर ते लिहा. चूक असल्यास बरोबर करून लिहा. महासागर हे आपल्यासाठी उपयोगी नाहीत. हे विधान चूक आहे. महासागर हे आपल्यासाठी उपयोगी आहेत. प्रश्न तिसरा, वृत्तजाळीची आकृती काढा. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला वृत्तजाळीची आकृती काढायची आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकात ही आकृती दिलेली आहे. आकृती 1.10 वृत्तजाळी ही पाठ्यपुस्तकात दिली आहे. ही आकृती तुम्हाला जशीच्या तशी इथे काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली पहिली चाचणी सोडवून झाली आहे. आता आपण चाचणी क्रमांक 2 चे संपूर्ण विश्लेषण पाहूया. सुरुवातीला आपण चाचणीतील इतिहासाचे प्रश्न सोडवणार आहोत. एकूण गुण इतिहास या विषयासाठी आहेत 9. पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा. या तक्त्यामध्ये आपल्याला मुद्दे दिले आहेत. संस्थापक, राज्यविस्तार आणि कार्य. तर इथे गुप्त राजघराण्याचे आपल्याला संस्थापक लिहायचे आहेत. तसेच वर्धन राजघराण्याचे संस्थापक लिहायचे आहे. त्यांचा राज्यविस्तार लिहायचा आहे आणि त्यांनी कोणकोणते कार्य केली आहेत ते लिहायचं आहे या तक्त्यामध्ये. तर पहिला मुद्दा आहे संस्थापक. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. राज्यविस्तार. गुप्तांची सत्ता आसामपासून तर पंजाबपर्यंत पसरली होती. तसेच तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्यांनी जिंकला होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. तसेच वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजे यांच्याशी त्याने मैत्रीचे करार केले होते. दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंधही जोडले. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे वर्धन राजघराण्याबद्दल. वर्धन राजघराण्याचा संस्थापक आहे प्रभाकर वर्धन. वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. हर्षवर्धन हा प्रभाकर वर्धनचा मुलगा होता. हर्षवर्धनच्या काळात व्यापाराची भरभराट झाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे आणि दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. 2. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक तक्ता दिला आहे. त्या तक्त्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने लिहायची आहेत. भौतिक साधने आहेत गुहाचित्रे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, नाणी, स्तंभ, मणी, दगडी शिल्पे, रत्ने इत्यादी. लिखित साधने आहेत मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे, व्याकरण ग्रंथ, कोरीव लेख, वैदिक साहित्य इत्यादी. मौखिक साधने आहेत ओव्या, लोकगीते, लोककथा, लोककला, विविध प्रकारचे साहित्य. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यासाठी आपल्याला गुण दिले आहेत 5. यामध्ये पहिलं आहे सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा. सम्राट अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत
औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती ते स्पष्ट करा. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने: 1. घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडे बाजारावरील कर, यात्रा कर, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान. भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग म्हणजेच दक्षिण आशिया होय. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. 5. महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा. शिक्षण समिती, आरोग्य समिती, परिवहन समिती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्न. आता आपण भूगोल या विषयाचे प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, खालील माहिती वाचून उत्तर लिहा. यासाठी 2 गुण आहेत. सबा म्हणाली की तिच्या हातात जो खडक आहे तो ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखालील शिलारस आणि लावारस भूपृष्ठावर येऊन थंड होणे व त्याचे घनीभवन होणे या प्रक्रियेतून निर्माण झाला आहे. तर सबाच्या हातात कोणत्या प्रकारचा खडक आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकलो आहोत इयत्ता 6वी मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. तर यावरून आपण असे सांगू शकतो की सबाच्या हातातील खडक हा अग्निजन्य खडक आहे. 2. वृषाली म्हणाली की ती महाराष्ट्रातील सर्वाधिक दक्षिणेकडील अशा जिल्ह्यात राहते की त्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात जांभाक खडक आढळतो. तर वृषाली कोणत्या जिल्ह्यात राहते? विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी मध्ये आपण शिकलो आहोत कोकण किनारपट्टीच्या भागात जांभाक खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतो. म्हणजेच वृषाली कोणत्या जिल्ह्यात राहते? वृषाली रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राहते. प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा. तक्त्यात आपल्याला दिलेला आहे खडकांचा प्रकार. एका ठिकाणी खडकांचा प्रकार दिलेला आहे तर त्याचा मूळ खडक आपल्याला लिहायचा आहे आणि एका ठिकाणी मूळ खडक दिला आहे तर खडकांचा प्रकार लिहायचा आहे. 1. अग्निजन्य. अग्निजन्य हा खडकाचा प्रकार आहे तर याचा मूळ खडक आहे ग्रेनाइट. 2. खडकाचा प्रकार लिहायचा आहे आणि मूळ खडक दिला आहे चुनखडक तर याचा खडकाचा प्रकार आहे गाळाचे खडक किंवा स्तरित खडक. प्रश्न तिसरा, तुझ्या मित्राने पाणी पिण्याकरता एक पाणी पिण्याचे पात्र ग्लास भरून पाणी घेतले. त्यातील एक घोट पाणी पिऊन उरलेले पाणी तो फेकून देत होता. तेव्हा तू त्याला म्हटले की पाणी अमूल्य आहे, ते असे वाया घालू नये. त्यावर तुझ्या मित्राने तुला म्हटले की अरे, पृथ्वीवर 71% पाणी आहे. महासागरामध्ये अमाप पाणी असताना कशाला चिंता करायची? आता तू त्याला पाण्याचे महत्त्व कसे समजावून सांगणार? पृथ्वीवर पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, तुझे म्हणणे बरोबर आहे. पण 97% पाणी महासागरात आहे. ते पाणी आपण पिऊ शकत नाही कारण महासागराचे पाणी खारट आहे आणि पिण्यायोग्य पाणी फक्त 0.003% आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले दुसऱ्या चाचणीचे संपूर्ण विश्लेषण. आता आपण चाचणी क्रमांक 3 चे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत.
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3. सुरुवातीला इतिहास व नागरिक शास्त्र या विषयाचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, या चाचणीला गुण आहेत 18. प्रश्न पहिला आहे, एका शब्दात लिहा. 1. हर्षवर्धनाच्या जीवनावरील बाणभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ. हर्षवर्धनाच्या जीवनावरील बाणभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ आहे हर्षचरित. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते. कर्नाटकातील चालुक्याची राजधानी बदामी होती आणि बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. 1. बौद्ध धर्म, आर्य सत्ते. 2. इस्लाम धर्म, कुराण. 3. जैन धर्म, त्रिरत्ने. शहरी शासन व्यवस्था, नगर परिषद. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? समाजातील विविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात. यातूनच आपल्यातील क्षमता कौशल्यांचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार या सर्वांसाठी आपण एकमेकांवर अवलंबून असतो. जिल्हा परिषदेची कार्ये स्पष्ट करा. जिल्हा परिषदेची कार्ये. 1. शिक्षणविषयक सुविधा, आरोग्यविषयक सुविधा, पाणी पुरवठा, बी बियाणांचा पुरवठा, दिवाबत्तीची सोय, गावाच्या परिसरात झाडे लावणे इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चाचणी क्रमांक 3 चे भूगोल विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. भूगोल विषयासाठी एकूण गुण आहेत 12. प्रश्न पहिला आहे, खालील चित्रांचे निरीक्षण करून त्याबद्दल प्रत्येकी थोडक्यात माहिती लिहा. इथे आपल्याला एक चित्र दिलं आहे. त्या चित्राचे निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून त्या चित्राबद्दल थोडक्यात माहिती इथे आपल्याला लिहायची आहे. सोबतच्या आकृतीतील चित्र हे जीवाश्माचे आहे. आता जीवाश्म म्हणजे काय? तर गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. त्यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीवसृष्टीबाबतची माहिती मिळते. प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा. इथे तक्त्यात आपल्याला खडकांचा प्रकार, मूळ खडक, छायाचित्र, रूपांतरित खडक आणि छायाचित्र दिले आहे. तक्त्यात आपल्याला काही ठिकाणी मूळ खडक लिहायचा आहे तर काही ठिकाणी रूपांतरित खडकाचे नाव लिहायचे आहे. अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. मूळ खडक आहे ग्रेनाइट आणि रूपांतरित खडक आहे नीस. पुढे आपल्याला खडकांचा प्रकार दिला आहे अग्निजन्य. त्याचा मूळ खडक लिहायचा आहे. याचा मूळ खडक आहे बेसाल्ट. पुढे खडकांचा प्रकार दिलेला आहे स्तरीत. मूळ खडक आहे चुनखडक आणि त्याचा रूपांतरित खडक आहे संगमरवर. प्रश्न तिसरा, पृथ्वी गोल व कागदावरील नकाशातील फरक सांगा. पृथ्वी गोल व कागदावरील नकाशा यातील फरक. 1. नकाशे हे द्विमिती असतात तर पृथ्वी गोल हा त्रिमित असतो. नकाशाच्या सहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते. पुढचा प्रश्न आहे, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे आपल्याला एक उतारा दिला आहे आणि त्या खाली काही प्रश्न दिले आहेत. सुरुवातीला आपल्याला उतारा वाचायचा आहे आणि उतारा वाचल्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. माझे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. ही नदी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
माझे लहानपणी म्हणजे जेव्हा मी प्राथमिक शाळेत शिकायचो तेव्हा पूर्ण 12ही महिने वाहायची. अगदी उन्हाळ्यात सुद्धा तिची छोटी संथ धार अखंड वाहायची. आमचे गाव मोठे होत गेले आणि नदी छोटी. मला आठवते मी हायस्कूलमध्ये असताना तिचा उन्हाळ्यातील प्रवाह खंडित झाला. मी महाविद्यालयात शिकायला गेलो तेव्हा तर संपूर्ण हिवाळ्यात ही नदीचा प्रवाह अखंड सुरू नव्हता आणि आता अशी स्थिती आहे की आमची पूर्णा केवळ पावसाळ्यात वाहते. काही वर्षापूर्वीची पूर्णा आणि आत्ताची पूर्णा यात खूप बदल आहे. आधी वर्षभर वाहणारी पूर्णा आता वाहते तेव्हा अनियंत्रित पूर असते, नाहीतर कोरडे पात्र. नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. आता आपण या उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवू. अ. वरील उतारा कोणत्या नैसर्गिक संसाधनांशी संबंधित आहे? तर वरील उतारा पाणी या नैसर्गिक संसाधनांशी संबंधित आहे. आ. नदीच्या वागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते? पूर्णा नदीची अशी स्थिती आहे की नदी केवळ पावसाळ्यात वाहते. काही वर्षापूर्वीची पूर्णा आणि आत्ताची पूर्णा यात खूप बदल झाला आहे. आधी वर्षभर वाहणारी पूर्णा आता वाहते तेव्हा अनियंत्रित पूर असते, नाहीतर नदीचे पात्र पूर्णतः कोरडे. पुढचा प्रश्न आहे, उतार्याच्या शेवटी लेखक म्हणतो की नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. लेखकाच्या या मताशी तू सहमत आहे का? तुझ्या मते कोणी वागणे बदलविणे आवश्यक आहे आणि काय बदल केला जावा? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला असे सांगता येईल की नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. लेखकाच्या या मताशी मी सहमत आहे. पुढे आपल्याला प्रश्नात असं विचारलं आहे, तुझ्या मते कोणी वागणे बदलविणे आवश्यक आहे? तर मानवाने आपले वागणे बदलविणे आवश्यक आहे. नदी किनारी होणारे अतिक्रमण आणि वाढणाऱ्या वस्त्या थांबविल्या पाहिजेत, म्हणजेच नदीचे पात्र छोटे होणार नाही आणि अनियंत्रित पूर परिस्थितीही उद्भवणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास, नागरिकशास्त्र व भूगोल या तीनही विषयांच्या आपण तीनही चाचण्या सोडवल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.